हॅलो एव्हरीवन, पार्सल आलेला आहे आपला. तर पार्सल आधी ओपन करून घेऊया. नवीन कॅटलॉग आलेला आहे, एकदम नवीन फ्रेश. जे माघी गणपती आलेले आहेत त्या माघी गणपतींसाठी हे सर्व कॅटलॉग पीस नवीन मी मागवलेले आहेत. तर तुम्ही कॅटलॉग बघाल ना, एकदम हटके कॅटलॉग आहे आणि खूप सारे मी कॅटलॉग पीस मागवलेले आहेत, जेणेकरून तुम्हा सर्वांना म्हणजे पटापट अवेलेबल झाले पाहिजेत हे सर्व पीस. यासाठी तर मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवतो हे सर्व पीस खोलून बाहेर काढून वगैरे. हॅलो एव्हरीवन, मी तेंद्र पाटील, एक आगरी मुलगा आणि वीरांगणा साडीच्या या नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज काय आहे स्पेशल, तर आज भरपूर सारे कॅटलॉग्स आहेत आपल्याकडे, पण भरपूर साऱ्या कॅटलॉग्स मध्ये हा कॅटलॉग कॉमन आहे. मी हे 3 कॅटलॉग मागवलेले आहेत सेम टू सेम, आणि 3 कॅटलॉग मागवल्यानंतर देखील ह्याच्यामधले जे हिट पीस आहेत ते मी काही पीस 10 मागवलेत, काही पीस 8 मागवलेत, म्हणजे असे मी क्वांटिटीने पीस मागवलेत, कारण हा कॅटलॉग माघी गणपतींसाठी स्पेशल असणार. चला आपण आता तुम्हाला मी डायरेक्ट अगोदर कॅटलॉग मध्ये काय असतं ते तुम्हाला आधी सांगतो मी काय असतं ते. तर इथे बघा काय लिहिलेलं आहे, FZ039 म्हणजे फिजा 309. आता कॅटलॉग मध्ये हे नंबर्स आहेत. अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकता की भाऊ आम्हाला FZ309 एवढे पीस पाहिजे, किती पाहिजे तेवढे तुम्ही सांगू शकता. तर इथे काय 9 नंबर, नंतर पुढे 10 नंबर, 9, 10, 11, 12, नंतर इथे आहे 13, 14, 15, 16, 17. हा ऍक्च्युअल कॅटलॉग आहे फिजा 3चा. त्याच्यानंतर एक फिजा 1 मध्ये ना एक पीस हिट झाला होता, हा व्हाईट कलरचा. खूप कस्टमरने माझ्या घेतले असतील, लगभग 50-60 कस्टमरने घेतलेच असतील. तर त्याच्यामध्ये आता कलर आलेत. हा पिंक कलर आहे, येलो कलर आणि हा असा स्काय कलर आहे. तर हे 3 कलर आलेले आहेत. कोणाला पाहिजे असेल तुम्ही सांगू शकता, हे पण मी तुम्हाला दाखवेन. त्याच्यानंतर हे इंग्लिश शेड आहेत, इंग्लिश कलर आहेत. ह्याच्यामध्ये ह्याची डिझाईन देखील मी तुम्हाला दाखवून देईन कसे दिसत आहेत. तर हे जे पीस आहेत हे तुम्हाला मी सर्व नंबर वाईजच एक्सप्लेन करतो. तर चला पटापटच आपण सुरुवात करूया, उगाच जास्त टाइमपास नको. तर नंबर 9 आहे बेबी पिंक कलर. त्याच्यानंतर नंबर 10 आहे असा कोणता कलर आहे ते तुम्हाला दाखवतानाच मी सांगतो. तर हे बघा, हे बेबी पिंक कलरचे 3 पीस मी मागवलेत, सेम टू सेम आहेत आपल्याकडे. म्हणजे 3 कॅटलॉग मी मागवले आणि एक्स्ट्रा 15 ते 20 पीस मी मागवले. ते कोणते आणि कशासाठी तेही तुम्हाला दाखवून देतो. तर हे पीस तुम्ही बघितले, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पीस दाखवतो बाहेर काढून. तुम्ही बघितलं ना, पीस 1 नंबर पीस आहे आणि खूप सुंदर आहे. तर तो कशा प्रकारे सुंदर आहे त्याचा तुम्ही फॅब्रिक बघितला तर खूप सुंदर आणि जबरदस्त फॅब्रिक आहे. त्याचबरोबर तुम्ही त्याचा हा फ्लावर बघू शकता आणि त्याची जी आतली डिझाईन आहे ही बघू शकता तुम्ही, खूप सुंदर. आणि साडीच्या आतमध्ये तुम्ही बघितलं ना, तर हा बघा, हा पोर्शन तुम्ही बघितलं ना, मला वाटतं मी उलट दाखवतोय तुम्हाला. साडी अशी आहे, ही बघा अशी आहे साडी. खूप छान आहे साडी. आणि ब्लाउज पीस पण तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो साडी कशा पद्धतीने आहे ती. ही बघा अशा पद्धतीने साडी असणार आहे. फॅब्रिक तुम्ही बघितलं ना, एकदम सुपर डुपर फॅब्रिक आहे, खूप सुंदर आहे. आणि ही बघा, ही अशी डिझाईन आहे पूर्ण साडीमध्ये आहे, खूप छान आहे. आणि प्लेट साईडला तुम्ही बघू शकता, जबरदस्त म्हणजे जबरदस्त आहे. फॅब्रिक एवढा हाय क्लास आहे, एवढा सुंदर फॅब्रिक आहे, जबरदस्त. म्हणजे मी खूप म्हणजे आता मी हँडल करतोय ना साडी, तर मला समजतंय की किती कम्फर्टेबल फॅब्रिक आहे तुम्हा सर्वांना वेअर करताना. आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत आहे, कारण TNMचंच ब्रँड आहे शाश्वत. तर शेवटपर्यंत बॉर्डर राहणार आहे. ब्लाऊज पीस फॅन्सी तर असणार आहे, प्लस 1 मीटरचा ब्लाऊज पीस तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे आणि जबरदस्त आहे. प्लेन आणि हा असा प्रिंटेड ब्लाऊज देखील आहे. हा पीस तुम्ही बघितला 1 नंबरचा. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी पीस नंबर 10. 9 नंबर झाला, आता पीस नंबर 10. पीस नंबर 10 तुम्हाला दाखवतो मी. तर तुम्ही हे बघू शकता, पीस नंबर 10 चे मी किती मागवलेत पीस,
हे बघा 1 2 3 4 आणि 5 का मागवलेत? तर मला माहिती आहे वस्तू काय आहे ती आणि खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला ती बाहेर काढून दाखवतो. खूप सुंदर आहे वस्तू, लिटरली सांगतो मी, खूप सुंदर आहे. आणि हे असे त्यांना पॅकिंग बॉक्स मध्ये हे का असे आलेत? कारण हे मी सेट तोडून मागवतो. कारण आता बघा इथे हा ब्लॅक कलरचे पीस आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो मी, हे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी. तर हे पीस मी 15 मागवलेत, 15. हे बघा इथे आहेत असे. मग हे असं का मागवलंय? तर मला माहिती आहे कोणती वस्तू चालणार आहे, कोणती वस्तू हिट होणार आहे. तुम्ही जवळून बघून घ्या. खूप सुंदर साडी आहे, स्टोन क्वालिटी. आणि तुम्ही बघितलं ना याचं म्हणजे कपडा, फॅब्रिक खूप फॅन्सी आहे, शायनिंगचा कपडा आहे, म्हणजे जाम भारीच आहे. तर जाम भारी कसा? तर तो जाम भारी तुम्हाला दाखवतो मी कसा आहे तो जाम भारी. ही बघा पूर्ण साडी तुम्हाला दाखवतो मी. ही अशा पद्धतीने आहे, खूप फॅन्सी आहे, जबरदस्त आहे आणि लुक खूप भारी आहे साडीचा. तुम्ही हे बघू शकता. हे बघा खूप सुंदर, खूपच सुंदर आहे साडी, खूप जबरदस्त दिसणार आहे. त्याचबरोबर प्लेट साईडला तुम्ही बघू शकता असा नेट टाईप कपडा वाटतो, फॅन्सी आहे एकदम आणि नेट टाईप वाटत आहे. तर तुम्ही प्लेट साईडला बघू शकता, बॉर्डर प्लस हे गोंडे देखील बघू शकता. खूप छान आहेत, कपडा वगैरे तुम्ही बघितलं ना, खूपच सुंदर आहे, खूप जबरदस्त आहे. आणि प्लेट्स जेव्हा याच्या पडतील तेव्हा त्या खूप सुंदर दिसणार आहेत. शेवटपर्यंत डिझाईन आहे आणि ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे, खूपच छान आहे. हा कॅटलॉग देखील. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी व्हाईट पीस. व्हाईट पीस देखील खूप सुंदर आहे. ज्यांना कोणाला पूजेला वगैरे व्हाईट पीस पाहिजे असतात ते बिंदास्त घेऊ शकतात. हे व्हाईट पीस, तर ते देखील मी 4 मागवलेले आहेत. हे बघा हे व्हाईट पीस खूप भारी आहेत, खूप हिट आहेत. आणि व्हाईट पीस देखील खूपच जबरदस्त आहे. फॅब्रिक वगैरे एकदम हेवी आहे, हाय क्लास आहे, हाय स्टँडर्ड आहे, खूपच भारी. तुम्ही बघू शकता. ही बघा डिझाईन वगैरे खूप भारी आहे. फॅब्रिक, बॉर्डरचा कपडा एकदम हेवी आहे. आणि तुम्ही फोटोमध्ये बघू शकता इथे प्लेट साईडला स्टोन्स आहेत, स्टोन्स आणि ही जी फुलं आहेत मध्ये मध्ये ही देखील खूप भारी आहे. ब्लाउज पीस देखील भारी आहे. हा व्हाईट पीस जर तुम्ही बघितला ना खूपच हेवी आहे. ही बघा ही अशा डिझाईनची फुलं असणार आहेत पूर्ण साडीमध्ये, इकडेही आहेत. आणि तुम्हाला मी थोडे स्टोन्स, डायमंड वगैरे दाखवतो. ब्लाउज पीस दाखवतो मी तुम्हाला. हा ब्लाउज पीस तुम्ही बघून घ्या, खूप फॅन्सी आहे, जबरदस्त आहे. आणि प्लेट साईडला तुम्हाला स्टोन्स दाखवतो. हे बघा खूप भारी आहे, युनिक कन्सेप्ट आहे, एकदम नवीन आहे, जबरदस्त आहे. मी तर रिकमेंड करेल, हायली रिकमेंडेड पीस आहे हा. तुम्ही मॅचिंग साठी घेऊ शकता. मागे गणपतीला मॅचिंग करा या सर्व पीसची तुम्ही साड्यांची. खूप भारी आहेत, खूप सुंदर आहेत, जबरदस्त जबरदस्त. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, हा व्हाईट पीस लगभग मी 100 विकू शकतो, 100 विकू शकतो मी हे व्हाईट पीस. खूप सुंदर आहेत. त्याचबरोबर त्याच्यानंतर नेक्स्ट कोणता आहे? तर नेक्स्ट आहे नंबर 12. आता आपण 9, 10, 11 बघितलं, त्या 12 नंबरचा पीस आहे ब्लॅक. तर तोच खूप हिट होईल असा मी सांगत आहे तुम्हाला. तर माझा अंदाज कधी चुकत नाहीये, कारण मी या क्षेत्रामध्ये नवीन आहे. मी स्वतःला जुनं नाही बोलणार, कारण मला 5 वर्ष झालेत. तर 5 वर्ष झालेत. तुम्ही हा बघू शकता. हा ब्लॅक आहे का नेव्ही ब्लू हे मला कळलं नाही ऍक्च्युली. थांबा जरा, आधी मला कन्फर्म करून घेऊ द्या. तो फोटोमध्ये ब्लॅक वाटत आहे, इथे मला नेव्ही ब्ल्यू वाटत आहे. तर असं का होत आहे? हा पीस ऍक्च्युली नेव्ही ब्ल्यू टाईपच वाटत आहे मला अजून पण पीस खूप छान आहे, खूप मस्त आहे आणि जबरदस्त आहे. हा बघा एक नंबर पीस आहे. तुम्ही बघू शकता समोरून किती सुंदर आहे पीस, जबरदस्त. आणि पूर्ण तुम्ही फॅब्रिक बघितलं ना साडीचा, एकदम हेवी फॅब्रिक आहे. साडी बघाल तुम्ही, एकदम भन्नाट आहे, खूप सुंदर आहे. तर मी तुम्हाला दाखवतो ही साडी कशा पद्धतीने आहे ती. ही बघा तुम्ही, ही अशा पद्धतीने साडी वेल टाईप वाटत आहे, पण खूप सुंदर. डायमंड क्वालिटी खूप छान वाटत आहे, खूप जबरदस्त. आणि बॉर्डर तुम्ही बघितली ना,
खूप भारी आहे. साडी नेसल्यावर साडीचा लुक येईल, एकदम हाय क्लास येईल. मला वाटतं मी साडी उलटी पकडली आहे, थांबा जरा. नाही बरोबर आहे साडी. तर खूप छान आहे साडी, खूपच मस्त. आणि तुम्ही बघू शकता ही डिझाईन कुठपर्यंत आहे, तर खूप म्हणजे खूपच भारी डिझाईन आहे आणि खूप शेवटपर्यंत आहे. प्लेट साईडला काहीतरी युनिक आपल्याला दिलेलं आहे. तर अरे वा, जबरदस्त आहे. प्लेट साईडला तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, खूप युनिक आहे, खूप जबरदस्त आहे. आणि तुम्ही ह्या लाईन्स बघितल्या ना, छोटे छोटे फ्लावर्स जे शिवलेले आहेत, चिपकवलेले नाहीयेत, निघणार नाही. खूप भारी आहेत, जबरदस्त. आणि तुम्ही लुक बघू शकता साडीचा. ब्लाऊज पीस तर तुम्ही बघाल ना, एकदम हेवी आहे. 3/4 ब्लाऊज शिवा, मी सांगेल कस्टमर लोकांना 3/4 ब्लाऊज शिवा. खूप जबरदस्त आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. आणि साडी तर खूपच छान वाटत आहे. आणि या फुलांवर मॅचिंग ब्लाऊज पीस आहे, तुम्ही बघू शकता. ही जी फुलं आहेत प्लेट साईडला तुम्ही वेअर केल्यावर खूप भारी वाटणार आहेत, खूप जबरदस्त. तर हे पीस माझ्या कस्टमरचेच आहेत आणि मी मागवलेले आहेत आपल्या शॉपमध्ये. मला माहिती आहे हा पीस खूप हिट होणार आहे. तर 1 2 3 4 5 6 हे बघा, हे खूप पीस आहेत. मी मागवलेले आहेत टोटल 15 पीस. त्याच्यानंतर कोणता पीस आहे तो बघूया आपण. त्याच्यानंतर 13 नंबरचा हा पीस आहे, हा मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. हा बघा, हा पीस तुम्ही बघू शकता, खूप छान आहे, खूपच सुंदर पीस आहे. आणि समोरून तुम्ही बघाल ना, ह्या साडीचा फॅब्रिक एकदम युनिक फॅब्रिक आहे आणि खूप मऊ आहे फॅब्रिक, खूप जबरदस्त आहे, सही वाटत आहे, खूप भारी वाटत आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता साडी जवळून, खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे आणि खूप स्पेशल आहे. ही बघा, साडी पूर्ण भरलेली आहे, जबरदस्त आहे. डोळे बंद करून हा पीस घ्या. मी तुम्हाला जास्त एक्सप्लेन हा पीस नाही करते ह्यासाठी, कारण तो ऍक्च्युअल खूप भारी आहे. मी तुम्हाला त्याचा फोटोज दाखवतो. हा बघा, फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवतो तो पीस कशा पद्धतीने आहे तो. हा बघा, हा असा पीस प्लेट साईडला हे असं येणार आहे. बॉर्डर देखील एकदम युनिक आहे, प्लेट साईडला छान आहे. वेअर केल्यावर त्याचा लुक असा येणार आहे. ब्लाऊज पीस देखील फॅन्सी आहे आणि मस्त आहे. तुम्ही हे बॉर्डरचा लुक वगैरे बघू शकता, खूप मस्त आहे. आणि ब्लाऊज पीस तुम्हाला थोडा दाखवून देतो मी. हा बघा, एकदम युनिक ब्लाऊज पीस आहे. हा बघा, पीस खूप सुंदर आहे ब्लाऊज पीस. तर हा पीस मलाही खूप आवडला आणि हे 3 पीस मागवलेले आहेत मी, हे 3. पटापट तुम्ही बुक करू शकता. ऑनलाईन बुकिंगसाठी माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हा बघा, त्याच्यानंतर हा 13 नंबरचा आपण बघितला. 14 नंबरचा पीस आहे येल्लो पीस आणि त्याच्यानंतर रेड पीस 15 नंबरचा. तर येल्लो पीस हे बघा, खूप छान आहे. येल्लो पीस देखील खूप मस्त आहे आणि मी तुम्हाला सर्वांना रिकमेंड करेल की हा कलर ट्राय करा. थोडासा मस्टर्ड कलर वाटत आहे, खूप भारी आहे कलर. आणि तुम्हाला मी ह्याचं स्पेशल काय आहे ते दाखवतो. साडी तुम्हाला बाहेर काढूनच समजणार आहे. ती फॅब्रिक हाय क्लास, ब्रँडेड फॅब्रिक, ब्रँडेड. आणि तुम्ही बघू शकता एकदम युनिक डिझाईन वगैरे, एकदम युनिक वाटत आहे. ही बघा, हे पण तुम्ही बघू शकता, सगळं हे बाहेरून स्टिच केलेलं आहे, शिवलेलं आहे, चिपकवलेलं नाहीये. चिपकवलेलं असतं तुम्ही सांगितलं असतं घेऊ नका असं तसं. तर तुम्ही हे बघू शकता, बॉर्डरचा फॅब्रिक एकदम हाय क्लास आहे. त्याचबरोबर फोटोमध्ये तुम्ही बघून घ्या, प्लेट साईडला स्टोन्स आहेत, डायमंड्स आहेत. ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट येणार आहे बॉर्डर सारखा, एकदम युनिक आहे, जबरदस्त आहे. हा पीस देखील तुम्ही म्हणजे माघी गणपतींना वेअर करू शकता, एवढा भारी आहे. त्याचबरोबर फ्रेश कलर जर कोणाला पाहिजे तर तुम्ही हा राणी पिंक कलर घेऊ शकता. थोडासा रेड मध्ये देखील जातोय तो, थोडा मरून पण वाटतोय बघायला, पण कपडा ह्याचा एकदम बेस्ट आणि एकदम फॅन्सी आहे. मी तुम्हाला साडी बाहेर काढून दाखवतो, खूप छान आहे, खूप मस्त आहे. ही बघा, एकदम युनिक, एकदम जबरदस्त वाटत आहे. आणि प्लेट साईडला जर तुम्ही बघितलं ना, खूप सुंदर आहे हा पीस,
खूप भारी वाटत आहे प्लेट साईडला. आणि ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट आहे, तुम्ही बघू शकता. ही बॉर्डरची डिझाईनच ब्लाऊज पीसला येणार आहे. खूप सुंदर आहे ही अशी फुलं साडीमध्ये. ही बघा, तुम्ही बघू शकता. आतमध्ये देखील आहेत फुलं, खूप छान आहेत. इकडेही आहेत, खूप मस्त आहेत खरंच. आणि इकडे बघू शकता तुम्ही, हा कापड वगैरे असं घेऊन शिवलेला आहे. ह्या सिक्वेन्स, झिरो सिक्वेन्स खूप सुंदर आहेत, खूप जबरदस्त. मी तुम्हा सर्वांना हा पीस रिकमेंड करेल की तुम्ही यांची मॅचिंग करू शकता. सर्व पीसची तुम्हाला आवडेल त्या पीसची मॅचिंग करू शकता. खूप सुंदर आहे, खूप जबरदस्त आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला हे पीस नाही पुढचा कलर कोणता आहे मला बघायला लागेल अगोदर. तर हा तुमचा झाला ना, आता हा 15 नंबरचा झाला. आता 16 नंबर हा पीस आहे. हे पीस तुम्ही बघू शकता. पेस्टल कलर आहेत, लाईट शेड आहे, खूप छान दिसत आहे, एकदम युनिक आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. आणि तुम्हाला गणपतीमध्ये अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर तुम्ही हे पेस्टल कलर यूज करू शकता, वापरू शकता. कपडा एकदम फॅन्सी आहे, शांत वाटत आहे एकदम. आणि तुम्ही बघू शकता, खूप मस्त, खूपच मस्त. आणि साडी तुम्ही बघाल ना समोरून, खूप जबरदस्त आहे, कपडा वगैरे भारी आहे. ही बघा, तुम्ही बघू शकता. याच्यावर अशा चिमण्या, पक्षी आहेत आणि हे असे मोती आहेत, मोती. खूप छान आहे, एकदम युनिक वाटत आहे आणि खूप जबरदस्त आहे, खूप भारी आहे. तर तुम्हाला हे मी रिकमेंड करेनच. प्लस तुम्हाला ब्लाऊज पीस दाखवतो मी, किती युनिक आहे ब्लाऊज पीस. हा बघा, ब्लाऊज पीस खूप जबरदस्त आहे. कॉटन टाईप फॅब्रिक आहे, कॉटन सिल्क मिक्स टाईप फॅब्रिक आहे, खूप छान आहे हा पीस देखील. त्याचबरोबर हा पीस बघा, हा शेवटचा पीस आहे या कॅटलॉग मधला, पीस नंबर 17. आणि हे पीस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर हा पीस नंबर 17 तुम्हाला दाखवतो मी. हे देखील मी पीस मागवलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे सेम टू सेम. किती पीस मागवलेत मी? टोटल 49 पीस मागवलेत मी एकाच कॅटलॉगचे. तुम्ही समजत जा आपल्याकडे किती बुकिंग असते ती. तर हे पीस खूप छान आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला हे दाखवतो मी. हा पीस तुम्ही बघाल ना समोरून, जबरदस्त, भन्नाट, क्लासिक कलर, फ्रेश, खूपच छान. आणि हे तुम्ही गोंडे बघू शकता, युनिक आहेत, एकदम जबरदस्त. आणि स्टोन्स आहेत मला वाटतं साडीच्या आतमध्ये. ते मी तुम्हाला कसे दाखवू माहित नाही मला, तर तुम्हाला इथे समजावतो मी. हे बघा, इथे तुम्हाला स्टोन्स दिसतील, डायमंड साडीच्या आतमध्ये. साडी पूर्ण प्लेन आहे, फक्त प्लेट साईडला डायमंड आहेत. पण साडीचा कलर आणि फॅब्रिक एकदम हेवी आणि बॉर्डर एकदम छान आहे. मी आता साडी हातामध्ये घेतली आहे. साडी हातामध्ये घ्यायला म्हणजे ह्या साडीला हातामध्ये पकडताना जो फील येतोय तो मला कुठल्या साडीला हातामध्ये पकडताना फील तसा आलेला नाहीये. एवढा हाय क्लास फॅब्रिक आहे. सर्व कॅटलॉगचा फॅब्रिक हाय क्लासच मी बोललेलो आहे. तुम्ही बोलाल की सर्वांनाच सर्व साड्यांच्या फॅब्रिकला हाय क्लास बोलतो, असं नाहीये. हा सर्वांपासून स्पेशल आहे, म्हणूनच मी म्हणजे ह्याला असं बोललो. तर ही बॉर्डर तुम्ही बघू शकता, एकदम युनिक बॉर्डर आहे आणि खूप जबरदस्त आहे बॉर्डर. ही बघा, खूप छान लुक वाटत आहे. कलर एकदम फ्रेश आहे. 10 आउट ऑफ 10 असा पीस आहे हा. मला तर वाटतं आता आपण कॅटलॉगचा फ्रंट पेज जर चेक केला तर इथे व्हाईट पीस दिलेला आहे, म्हणजे 10 आउट ऑफ 10 वाला हा देखील पीस आहे. बाकी जे सर्व आहेत सर्वच भारी आहेत. ह्या कॅटलॉगचे मला सर्वच पीस आवडलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि धन्यवाद.